जय शिवराय मित्रांनो, आपण आलतो वाकडी डॅमला. आपण काल काय जाळे वगैरे लावले तुम्हाला दाखवू शकलो नाही. रात्रीचा टाईम होता, 8 वाजले होते. त्या टायमाला आपण लावले होते, तुम्हाला काय दाखवू शकलो नाही. तर म्हणलं आता बघावं जाऊन त्यात काय माल पडतंय नाही पडतंय बघू. आपण लावून तुम्हाला दिसतंय नाही दिसतंय. तिथे पाणी घाल, तिथे एक लावले बघा. आपण 2 लावले, तसे 2 बघू किती माल निघते किती नाही. एक आपला चप्पू खाली आहे, एक इथं हे बघून घ्या. आता आम्हाला दोघाला जायचं पाण्यात, भावाला आणि मला पाण्यात जायचं. बघू तिथे गेला तुम्हाला धावतो किती माल निघते किती नाही. बघे वगैरे भरपूर आहे तिथं. मला असं वाटतं निघन म्हणून काय ना काहीतरी 4-5 किलो तरी. चल तुम्हाला पण धावतो. आम्ही एक इथं राहत होतो पहिलं डॅमला, त्यावेळेस आमचा एक कुत्रा पाळला होता. आम्ही घेऊ बघ किती छान सर. आणि पण ओळखते माणसाला, मुक्क जनावर भारी राहते, कधी पण ओळखते. कधी त्याला येता येतं आम्ही खायला भाकरी वगैरे आणतो. ते राहायला म्हणजे तिकडं राहते ते जोवर तुम्हाला घर दिसेल का, एक सेकंड थांबा. हां, ती तिकडे घर दिसेल तुम्हाला, त्या भिताडीकडे राहते ते. पण ते आता आम्ही त्याला बोलवलं म्हणून ते इकडे आले. त्याचे पार्टनर ते इकडून आलं वरून गेटून पळत आणि त्यातून उतरलं. ती कमान दिसते काय, तिथून खाली आलं इकडे. चला लवकरच बघू आपल्याला माल किती निघतं किती नाही. तिथे गेला जातो तुम्हाला पण. चला आपण आपलं घेतलं साहित्य बघा. आता साहित्य घेतल्यानंतर आपण आलो थोडं पुढं. आपला पिंजरा वगैरे इथून दिसायला तिथे गेला तुम्हाला पण धावतो. तिथे माल पडा किती नाही त्या पिंजऱ्यामध्ये. ते बघाय वगैरे भरपूरच माल खायला. मला असं वाटतं भरपूरच पडा असं म्हणून, पण सांगता येणार नाही. शक्य 1 ते 2 आधारावर आहे, पडन नाही पडन. चल तुम्हाला धावतो तिथे गेले पडला नाही पडला तर. आपण आलं तर आपल्या जायजवळ तर मला वाटतं याच्यात काय माल वगैरे काय एवढा दिसेना, काही दिसेना माल वगैरे. पण शक्य म्हणजे असणार पण झाला असं वाटायला याच्यात काही नाही काहीतरी निघणं. 10-12 किलो असतो तरी जादा मरून गेला माल दिसायला याच्यामध्ये. तरी बघूच आपण पुढे. एक आपलं आणखी एक राहिलेलं आहे, त्याच्यात पण बघू माल आहे का नाही. तर चल जाऊ तुम्हाला तिथे गेले की ते पुढंच आहे बघा जाऊ द्या. तिथे गेलं जाऊ तुम्हाला. तुम्ही बघू शकता मित्रांनो काय बाहेर नजारा वगैरे. इथं मला वाटतं पिंजऱ्यात भरपूर माल दिसायला आहे, कारण भरपूरच माल दिसायला याच्यामध्ये. हवा इकडे जायला मला हवा तिथं जाऊन धावतो, कारण इथं हवा असल्यामुळे भरपूर इकडे वाढायला ना. पाणी पुन्हा पाणी आहे त्या वगैरे पण. तर आपण आलं त्याच्या वेळेस मला वाटतं बराच माल आहे, कारण बराच असणार पण झाला. कारण हे बघून घेणं वरून दिसतं आहे म्हणून. तर याला काढल्यानंतर जाऊ तुम्हाला किती माल आहे किती नाही. डायरेक्ट जाऊ शकतो ना, धावू शकता नाही आहे तुम्हाला. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये बराच माल येणार झाला. हे बघून घ्या तुम्ही, दिसायला तुम्हाला पण. चल धावतो तुम्हाला काढल्यानंतर धावतो डायरेक्टली माल किती निघले किती नाही. बघू शकता तुम्ही भरपूर बघा पडत होतं. उचलं नाही गेलं आम्हाला काय नाही. तेव्हा आम्ही बस उचललं दोघं सुद्धा आम्ही तेव्हा तुम्हाला दाखवू शकलो नाही. तर भाऊ घेऊन जायला आता पुढे गेलो जाऊ तुम्हाला वाव घाला टायमाला. तिथं उतरायच्या टायमाला जाऊ तुम्हाला किती काय किती नाही तुम्ही पण बघू शकतात. कसा वगैरे नजारा वगैरे एक नंबर नजारा इकडंच. सकाळचं ते दूर गेला भाऊ आपला ते येणारे नाव घेऊन जाण्यासाठी, कारण पळून जायला भरपूर गार लागेल. एवढं सामान पण आहे आपल्याकडे. तेव्हा तिथे गेला जाऊ तुम्हाला कसा माल आहे कसा नाही तुम्ही पण बघू शकतात. पिंजऱ्याचा माल आहे संपूर्ण, तुम्ही पाहू शकतात. एवढा माल आहे आपल्याला एका पिंजऱ्यामध्ये, एवढा माल पडलेला आहे. तर आता आपले इथले दगड वगैरे याच्यात तुम्ही म्हणतात दगड वगैरे कशाला. आता हे वाळू घालण्यासाठी मच्छरदाणी ते आतरायची आणि त्याच्या वाळू घालायचे. तुम्हाला पण धावतो कसे वाळू घालतात कसे नाही. चला बघू. हे बघा आपण आता केलं दगडी याचा सुरुवात, कारण मोठली दगडी द्यायची सगळी फेकाडून फेकून द्यायला आपली मच्छरदाणी चांगली बसणार आहे. चांगले बसणार मग आपण पण पिंजर वाळू घालून लवकर आपण घेऊ आपल्याला काम वगैरे. आता आपण घेतले याच्यावर सगळे दगड याचून सगळे दगड घेतले याचून. आता बघून घ्या. चला इकडे ती मच्छरदाणी धरून वाळू घालू. आता आपण सगळं आपलं रेडी झाले बघून घ्या तुम्ही. मच्छरदाणी वगैरे सगळी आतरलेली आपण. आता आपल्याला ते जायचं फक्त माल उचलून आणायचा. तुम्हाला धावतो वाळू घालताना कसा घालतात काय घालतात तर तुम्ही पाहू शकता. 2 जणांना उचलं नाही एवढं जड आहे. तेव्हा पण हे आणली आता हडपीन. तिथे कटोरा आणलं होतं आम्ही, त्या कटोराने भरून हडपीमध्ये तिथे नेऊन टाकू. हे आता आपण इथे घातला डिबूल, तिथे डिबूल घातलं आहे आणि त्या तिथे घातलं आहे. आता वाळू घालून तुम्हाला पण धावतो. लवकरच वाळू घालू, सगळं थोडं टाईम लागते पण घालू लवकरच फास्ट वाळू घातल्यानंतर जाऊ तुम्हाला कसं दिसते कसं नाही. तुम्ही पाहू शकता आपण अशा पद्धतीनं वाळू घातलेलं आहे सगळं उन्हाला. आता 4 ते 5 वाजता वाळून जाते संपूर्ण कडकड होणार आहे. हे बघून घ्या अशा पद्धतीने वाळू घालतात पिंजर म्हणतात त्याला. हे संपूर्ण पद्धतीने आपण वाळू घातले. सगळे जसं वाळू घालतं आपण पण घातले. आता बघू याचं रिएक्शन काय होते काय नाही दुपारपर्यंत. तुम्हाला धावतो दुपारच्याला.
कितीक वाजते कितीक नाही, 12च्या आसपास धावतो तुम्हाला. चला धावतो तुम्हाला लगेच 12-1-1:30 वाजता.